सह्याद्रीतील निबिड जंगलात वावरणारी ही वाघीण आहे सह्याद्रीतील वाघांची जननी। सह्याद्रीतील वाघांचा वंश वृद्धिंगत करणारी हीच ती माय। ही आहे SKT-02 वाघीण। गेल्या 11 वर्षांपासून सह्याद्रीच्या कुशीतल्या वाघांचा कुळ वाढवणारी एक माता। आपण विदर्भातील माया आणि तारा या वाघिणींच्या चुरस कथा ऐकतोच, मात्र आजच्या जागतिक व्याघ्र दिनी ऐकूया सह्याद्रीतील या मातेची कहाणी। नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत। सह्याद्रीतील वाघांच्या अधिवासाकडे नेहमीच संशयाने पाहिलं जातं, मात्र कणखर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आजही वाघांचा कायमस्वरूपी अधिवास आहे। वनविभागाच्या मदतीने हा अधिवास अभ्यासण्याचे काम करत आहेत वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी आणि त्यांची टीम। सह्याद्रीतील वाघांच्या संचार मार्गाला सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग म्हटलं जातं। या भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे। 10,785 चौरस किलोमीटर क्षेत्रावर या भ्रमणमार्गाचा विस्तार झालाय। या संपूर्ण भ्रमणमार्ग प्रदेशात साधारण 32 वाघांचं अस्तित्व आहे, तर केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास ही संख्या 11 ते 12च्या घरात आहे। यामधील SKT-02 या वाघिणीच्या अस्तित्वाची नोंद गिरीश पंजाबी 2014 सालापासून करतायत। SK म्हणजे सह्याद्री कोकण, T म्हणजे टायगर आणि 02 हा तिचा क्रमांक। 2014 ते 2025 या कालावधीत या वाघिणीने 3 वेळा पिल्लांना जन्म दिल्याची नोंद करण्यात आली आहे। सर्वप्रथम 2014 साली SKT-02 या वाघिणीचं छायाचित्र पंजाबी आणि त्यांच्या टीमला कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून मिळालं। त्या वर्षी या वाघिणीच्या हद्दक्षेत्रात एक पूर्ण वाढ होत असलेली दुसरी मादीही आढळून आली। सर्वसामान्यपणे एक वाघीण दुसऱ्या वाघिणीला आपली मुलगी असल्याशिवाय आपल्या हद्दीत वावरू देत नाही, त्यामुळे छायाचित्रित झालेली दुसरी मादी ही SKT-02 वाघिणीची मुलगी असल्याचं मानून तिला SKT-03 असा क्रमांक देण्यात आला। 2015 साली SKT-02 वाघीण गवा खाताना कॅमेऱ्यात टिपली गेली, मात्र त्यावेळी गव्याच्या शिकारीवर तिच्यासोबत 3 पिल्लं आढळली। 2016 साली यामधील 2 मादी पिल्लं कॅमेऱ्यात टिपली गेली, त्यामुळे त्यांचा सांकेतिक क्रमांक ठेवण्यात आला SKT-04 आणि SKT-05। त्यानंतर 2022 साली वाढ झालेल्या या 2 माद्या पुन्हा कॅमेऱ्यात टिपण्यात आल्या। 2017 साली पुन्हा एकदा SKT-02 या वाघिणीसोबत लहानग्या 3 पिल्लांची नोंद करण्यात आली। यामधील SKT-07 ही मादी तिचीच मुलगी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली। पुढे जाऊन 2021 साली ही मादी गोव्यातील महादई अभयारण्यात आढळली। SKT-02 ची मुलगी असणाऱ्या SKT-04 सोबत 2024 साली 3 पिल्लं आढळून आली असून ती आपल्या आईचा वारसा पुढे चालवत आहेच। 2017 नंतर SKT-02 वाघिणीसोबत पिल्लांची नोंद करण्यात आलेली नाही, मात्र दरवर्षी तिचं छायाचित्र टिपण्यात पंजाबी आणि त्यांच्या टीमला यश मिळतं आहे। सध्या परिस्थितीत अंदाजे 15 वर्षांची असणारी सह्याद्रीची ही जननी आजही निर्भयपणे इथल्या कुवार जंगलात वावरते। सह्याद्रीतील वाघांचा कुळ ती अजून कितपत वाढवेल हा येणारा काळच ठरवेल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी महा MTVला नक्की फॉलो करा। धन्यवाद।